नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन टीचिंगच्या आपल्या तासिकेमध्ये आपण ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग या विषयातील दुसरं जे प्रकरण आहे, रिटेल व्यापारातील ग्राहक सेवा या प्रकरणातील आपण ग्राहकांच्या क्रय प्रेरणेवर परिणाम करणारे घटक, ज्याला आपण इम्पॅक्ट ऑफ बाईंग मोटिव्ज असं आपण म्हणू शकतो, याविषयी आपण आज मित्रांनो चर्चा करणार आहोत. आपण पाहिलं की ग्राहकांची क्रय प्रेरणा म्हणजे काय पाहिलं की ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याविषयीची इच्छा ज्या गोष्टीमुळे निर्माण होते त्याला आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो. मग या क्रय प्रेरणेवर कोणते घटक परिणाम करणारे घटक असतात त्याविषयीची आपल्याला चर्चा या आजच्या घटकामध्ये करायची आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की विवेकात्मक क्रय प्रेरणेवर परिणाम करणारे घटक आपण प्रामुख्याने आपण पाहिले की जवळपास दोन प्रकारच्या क्रय प्रेरणा आहेत. पहिला आहेत विवेकात्मक क्रय प्रेरणा, दुसऱ्या आहेत भावनात्मक क्रय प्रेरणा. तर मग विवेकात्मक क्रय प्रेरणेवर कोणते घटक परिणाम करतात याविषयीची चर्चा करत असताना आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं की पहिला मुद्दा आहे जो म्हणजे वस्तूंचा टिकाऊपणा. वस्तूंचा टिकाऊपणा सुद्धा म्हणजे ग्राहकांच्या क्रय प्रेरणेवर परिणाम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की वस्तू जितकी जास्त काळ टिकाऊ राहणारी आहे तितकं ती वस्तू खरेदी करण्याविषयीचं प्राधान्य ग्राहकांच्या मनामध्ये राहतं. म्हणजे वस्तूचा टिकाऊपणा हा ग्राहकांच्या वस्तू खरेदी करण्याच्या प्रेरणेवर परिणाम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण आहे मित्रांनो की वस्तू जास्त काळ टिकणे याचा अर्थ ती वस्तू वारंवार पुन्हा सारखेपणाने खरेदी करण्याची गरज नाही. म्हणजे समजा एखादी आपण असं गृहीत धरूया की एखादी कपडे धुण्याची साबण आपल्याला खरेदी करायची, काय 50 ग्रॅम 75 ग्रॅम 100 ग्रॅम तिचं काय जे वजन असेल ते. तर दोन साबणांमध्ये डिटर्जंट बारच्या दोन साबणामध्ये तुलना करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की एक फॅमिली आहे 4 माणसांची असणारी, 50 ग्रॅम वजन असणारा डिटर्जंट बार आहे. 4 माणसांचे कपडे धुण्यासाठी डिटर्जंट बार 50 ग्रॅमचं असं गृहीत धरू की 2 आठवडा जाते. परंतु एखाद्या उत्पादकाने अशी एखादी डिटर्जंट ब्रँड काढली की जी 15 दिवसाच्या ऐवजी 20 दिवस टिकते. म्हणजे 4 माणसाचीच फॅमिली आहे, कपड्यांचं स्वरूप तितकंच आहे, डिटर्जंट बारचं मात्र वजनही तेवढंच आहे, परंतु एक डिटर्जंट बार 50 ग्रॅमचा जो 15 दिवस पुरतोय आणि दुसरा डिटर्जंट बार मात्र तो 20 दिवस पुरतोय. अशा स्थितीमध्ये ग्राहक कोणती वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देईल? तर ग्राहकांच्या मनामध्ये एक बाब प्रामुख्याने येते, ती म्हणजे अशी की 15 दिवसात संपणारा जो डिटर्जंट बार आहे तो आपण बाजूला ठेवूयात, त्याऐवजी आपण 20 दिवस पुरणारा डिटर्जंट बार वापरून बघूयात, ज्यामुळं की आपल्याला काय होतोय परिणाम ते पाहूयात. आणि खरोखरच ग्राहकानं ती वस्तू खरेदी केली, त्याला 20 दिवस तो पुरला आणि 20 दिवस पुरल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विचार आला, दोन्हीच्या किमती सारख्या आहेत, दोन्हीचं वजन सारखं आहे, पण वस्तूंचा टिकाऊपणा कोणता आहे तो दुसऱ्या ब्रँडची असणारी जी काही डिटर्जंट बार आहे त्याचा दर्जा सारखा आहे. अशा वेळेला ग्राहक जी जास्त टिकणारी वस्तू आहे त्या वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देतो. म्हणजेच ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदी करत असताना वस्तूंचा दर्जा असेल, वस्तूंची उपयुक्तता असेल, वस्तूंचा टिकाऊपणा असेल, परंतु त्यामध्ये तो टिकाऊपणेला महत्त्व देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग एकदा का टिकाऊपणाची त्याची स्वतःची खात्री झाली आणि पटली की मग मात्र तो आपली पूर्वीची एखादी डिटर्जंट बार नेहमी वापरत असणारा सुद्धा वापरायचं बंद करून नव्यानं जास्त काळ टिकणारी जी काही डिटर्जंट बार आहे ती बार तो वापरू शकतो किंवा वापरतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ग्राहकांच्या वस्तू खरेदीच्या बाबीवर किंवा क्रय प्रेरणेवर वस्तूंच्या टिकाऊपणाचा जास्त परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा असा आहे की काटकसर. ग्राहकांच्या मनामध्ये वस्तूची प्रेरणा किंवा वस्तू खरेदी करण्याची प्रेरणा, ज्याला आपण क्रय प्रेरणा म्हणतो, क्रय प्रेरणा निर्माण होण्यासाठी किंवा त्याच्यावर परिणाम करणारी बाब म्हणजे काटकसर आहे. ज्या वस्तूंच्या वापरामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होते अशी वस्तू ग्राहकांना अधिक आवडते.
उदाहरणार्थ जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या असतील, म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलची जी काही 2 व्हीलर 4 व्हीलर असतील, ती वाहनं खरेदी करताना वापरताना ग्राहकांचा विचार असा असतो की जास्त मायलेज देणारी, जास्त ॲव्हरेज देणारी गाडी कोणती आहे, आणि मग ती खरेदी करण्याला त्याची पसंती असते. त्याचं कारण असं आहे की त्या अनुषंगानं ग्राहकाची काटकसर होणार असते. म्हणजे ग्राहकांच्या वस्तू खरेदीच्या क्रय किंवा खरेदी प्रेरणेवर परिणाम करणारा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे जो की तो काटकसर आहे. म्हणजे काटकसरीमुळं सुद्धा वस्तूंच्या खरेदी करण्यामध्ये त्याचा परिणाम होत असल्याचं दिसून येतं. किंवा आपण दुसरं एक विचारात घेऊया, इलेक्ट्रिक वापराची जी काही साधनं आहेत ती, जी पूर्वी आपण पाहतो की पूर्वीचे साधे बल्ब होते, 50 वॅट 100 वॅट ते असायचे. आता त्याच्यानंतर आले LED बल्ब आले, नाही त्याच्या अगोदर त्याच्यानंतर CFL आले, आणि CFL नंतर आता LED बल्ब आलेत. आज आपण पाहतोय की साध्या बल्बपेक्षा साध्या बल्बला वीज जास्त लागत होती, प्रकाश कमी येत होता, लालसर रंगाचा प्रकाश असायचा. CFL बल्ब आले, वीज त्याच्यापेक्षा जवळपास अर्ध्याने 50% लागू लागली, वीज 50% वाचते आणि प्रकाश मात्र पांढरा शुभ्र पडतोय. त्याच्यानंतर पुन्हा आता LED आले, त्याच्यामध्ये LED ट्यूब आल्यात, LED बल्ब आले, तेळे वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की CFLपेक्षाही LEDमध्ये आणखीन परत 10-20% वीज वाचते, परंतु प्रकाश मात्र CFL बल्बपेक्षा सुद्धा जास्त मिळतो. म्हणजे ही जी आधुनिकता आहे, म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांचं कल काय राहणार आहे, काटकसरीमध्ये. कशामुळं? कारण वीज बचत होणार आहे त्याच्यामध्ये, किंवा गाड्यांची खरेदी केली तर पेट्रोल बचत होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काटकसर हा एक मानवी स्वभाव आहे, मानवी भाव आहे, आणि त्या भावांचा, त्या स्वभावांचा परिणाम वस्तू खरेदीच्या क्रय प्रेरणेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच ग्राहक ज्याच्यामध्ये बचत होण्याची शक्यता आहे आपली, ती वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरा त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की क्रय प्रेरणेवर परिणाम करणारा घटक म्हणजे विवेकात्मक क्रय प्रेरणेतला त्यातला तो आहे योग्यता. योग्यता ही प्रामुख्याने सौंदर्याशी निगडीत असणारी किंवा ओळखली जाते. बरेचसे ग्राहक वस्तूंच्या योग्यतेविषयी जागरूक दृष्टिकोन ठेवत असल्याचं आपल्याला दिसून येतं. जसं की गाडीचा रंग कोणता असला पाहिजे, कपड्याचे रंग कसले असले पाहिजेत, भिंतीवर घड्याळ कशा आकाराचं असलं पाहिजे, फ्रीज आपल्या घरामध्ये कशा कलरचं असलं पाहिजे, या गोष्टींचा सुद्धा विचार वस्तूंची खरेदी करत असताना ग्राहक करत असतानाच आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण पाहतोय की भिंतीवर लावली जाणारी घड्याळसुद्धा वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारामध्ये येत आहेत, जेणेकरून ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतात. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा पूर्वी अतिशय साधे कलर असायचे, आता मेटॅलिक कलरमध्ये येत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कलर येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज येत आहेत. म्हणजे त्या वस्तूंची योग्यता कशावरून त्याला असं वाटतं की त्या ग्राहकाला की आपलं जी काही प्रतिष्ठा आहे या वस्तूंवरून ठरणार आहे, अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण होत असल्यामुळं तो वस्तूंच्या योग्यतेचा जास्त प्राधान्य देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून वस्तूंच्या योग्यतेविषयी बरेचसे ग्राहक जागरूक असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की या बाबींचा सुद्धा परिणाम वस्तू खरेदीच्या प्रेरणेवर होत असल्याचं दिसून येतं. एक असं आपण उदाहरण घेऊयात की एक साध्या कलरचं असणारं रेफ्रिजरेटर आहे आणि त्याच्याच बाजूला ठेवलेलं मेटॅलिक कलरचं रेफ्रिजरेटर आहे. निश्चितच ग्राहक मेटॅलिक कलरला सध्या प्राधान्य देईल, कारण साध्या कलरपेक्षा मेटॅलिक कलर हा जास्त उठून दिसणार आहे, जास्त चांगला दिसणार आहे, घरामध्ये तो जास्त शोभून दिसणार आहे किंवा योग्यता वाटणार आहे. म्हणून ग्राहक याही बाबींना प्राधान्य देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, चौथा मुद्दा, जो की सोयीविषयींची बाब. वस्तूमधील सुखसोयींना सुद्धा तो प्राधान्य देत असतो. की आपण वस्तूची खरेदी करतोय, ती वस्तू खरेदी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या प्रकारच्या सुखसुविधा मिळू शकतात का, याही बाबींचा ग्राहक प्राधान्यानं विचार करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग अशा जर काही सुखसोयी मिळत असतील तर प्रसंगी एखादी वस्तू महाग मिळाली तरी चालेल, परंतु सुखसोयींनी जास्त, ज्याच्यामध्ये आपण ज्याला फॅसिलिटीज म्हणतो, जास्त फॅसिलिटीज असणारी वस्तू खरेदी करण्याचा स्थायी भाव ग्राहकांचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ग्राहक नेहमीच वस्तूंच्या बहुउपयोगितेला किंवा सुखसुविधेला देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सुखसोयी जर का जास्त मिळत असतील त्याच्यामध्ये, तर ग्राहकांची मध्ये वस्तू खरेदीविषयीची प्रेरणा या सुखसोयींच्या बाबीमुळे होऊ शकते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा
क्रयप्रेरणेवर परिणाम करणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुउपयोगिता. भारतीय ग्राहकांचं आपण वैशिष्ट्य पाहिलं की जगामध्ये अनेक देश आहेत, 200-250 देश आहेत. त्या देशापैकी भारतीय ग्राहकांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की भारतीय ग्राहक हे वस्तूंच्या किमतीला जसे प्राधान्य देतात त्याचप्रमाणे वस्तूंच्या बहुउपयोगितेला सुद्धा प्राधान्य देत असल्याचं पाहतात. आपण नेहमीच बघा, समजा असं आपण गृहीत धरू की आता एखादी मोटरसायकल आपल्याला खरेदी करायची किंवा एखादं 4 व्हीलर खरेदी करायचे, अशा वेळेला आपल्या मनामध्ये त्याला रिसेल किती आहे, त्या ब्रँडला, ज्या ब्रँडची वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे त्या ब्रँडला रिसेल किती आहे, अशा प्रकारची भावना ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते, माझ्या मनामध्ये निर्माण होते, तुमच्या मनामध्ये निर्माण होते. कारण आपण भारतीय ग्राहक आहोत. म्हणजे भारतीय ग्राहकांचं वैशिष्ट्य काय आहे की त्या वस्तूला आफ्टर सेल म्हणजे रिसेल कशा पद्धतीची आहे, या प्रकारची भावना ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि रिसेलचा विचार प्रामुख्यानं ग्राहक करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच वस्तूंच्या बहुउपयोगितेला सुद्धा प्राधान्य ग्राहक देतो. नव्हे तर मी असं म्हणेल की वस्तूंच्या बहुउपयोगितेचा परिणाम वस्तूंच्या खरेदीवर सुद्धा होत असतो. वस्तूंची तुलना करत असताना, वस्तूंची निवड करत असताना ग्राहक निश्चितचपणे विचार करतो की 2 वस्तूपैकी कोणती वस्तू आपल्याला रिसेलमध्ये त्याची व्हॅल्यू मिळणार आहे आणि त्या अनुषंगानं ती वस्तू खरेदी करण्याला तो प्राधान्य देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. जसं की आपण पाहतोय किंवा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याची सुविधा तर आहेच, परंतु आता नवीन वॉशिंग मशीन जे आहे त्याच्यामध्ये ड्रायची सुद्धा सुविधा आहे. पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असताना, ऊन नसताना अशा स्थितीमध्ये कपडे वाळवण्याचा हा एक प्रश्न निर्माण होतो. अन्यथा ते कपड्यांना एक ठराविक प्रकारचा वास येतो, स्मेल येतो आणि तो नकोसा वाटतो. पण अशा स्थितीमध्ये ग्राहक काय करतो की वॉशिंग मशीन खरेदी करायची आपल्याला, परंतु वॉशिंग मशीनमध्ये आणखीन एक्स्ट्रा फॅसिलिटीज काय आहेत, बहुउपयोगिता काय आहे, मग ज्याच्यामध्ये ड्राय करण्याची सुविधा आहे ती वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. किंवा अशाही काही वॉशिंग मशीन आहेत की ज्या वॉशिंग मशीनमध्ये बोरचं पाणी असलं तरी चालतं आणि नळाचं पाणी असलं तरी चालतं. काही वॉशिंग मशीनमध्ये कपडे गरम पाणी करून कपडे धुण्याची सुद्धा सुविधा आहे. कपडे जसे ड्राय करण्याची सुविधा आहे तसे पाणी गरम करून कपडे धुण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे जास्तीत जास्त सुविधा असणारे, जास्तीत जास्त फॅसिलिटीज असणाऱ्या ग्राहक वस्तू खरेदी करण्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या वस्तू खरेदीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण साधा एखादा अँड्रॉइड मोबाईल खरेदी करायचा असेल तर आपण पाहतो त्याच्यामध्ये की जास्ती त्याची बॅटरी बॅकअप किती आहे, सिम किती बसतात, त्याची किती GB रॅम आहे, त्याचं कॅमेऱ्याची काय कॅपॅसिटी आहे, किती मेगापिक्सल आहे, फ्रंटचा किती आहे, रिअरचा किती आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजेच ग्राहकांचा जास्तीत जास्त वस्तू खरेदीच्या गोष्टीवर परिणाम करणारी बाब म्हणजे त्या वस्तूंची बहुउपयोगिता काय आहे, जास्तीत जास्त किती उपयोग आहेत, या विषयीचा सुद्धा तो विचार करतो. म्हणजेच वस्तू खरेदीच्या निर्णयावर म्हणजेच क्रयप्रेरणेवर ग्राहकांच्या वस्तूंच्या बहुउपयोगितेचा परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो सुरक्षितता. प्रत्येक मनुष्याला आपल्या आरोग्याची, आपल्या संपत्तीची, आपल्या आयुष्याची, आपल्या हातापायांची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. आज आपण पाहतोय की कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये मानव लॉकडाऊन करण्याची परिस्थिती सरकारला का आली. लॉकडाऊन नाही केलं तर लोक बाहेर रस्त्यावर येतील, सगळे व्यवहार सुरळीत राहतील आणि ह्या रोगांचं जे काही प्रसारण आहे आपण रोखू शकणार नाही. म्हणजे संसर्ग वाढणार आणि संसर्ग वाढला तर जास्तीत जास्त मृत्यूचं प्रमाण वाढेल. या भीतीने सरकारने एवढा मोठा तोटा सहन करून, एवढा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करून लॉकडाऊन केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जनतेची सुरक्षितता राखणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचाच एक भाग म्हणून जनतेची सुरक्षितता सरकार करत असतं. तर वस्तू खरेदीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की वस्तूंची खरेदी करत असताना ग्राहक प्रामुख्यानं सुरक्षितेला प्राधान्य करत असतो. आपण पाहतोय की आता आपल्याला सगळे दूर की आपल्याला गिझर खरेदी करायची. गिझरचा हेतू काय, गरम पाण्याची सुविधा आहे. नाहीतर ते पाण्यामध्ये ते काय लाईटचं कनेक्शन, ते तार टाकून सुद्धा गिझर पाणी गरम होतच आहे ना, परंतु त्याच्यातून अनेक धोके संभवतात. परंतु आता सेफ्टी गिझर आलेले आहेत की जे आपण चालू ठेवलं तर ठराविक हीटनंतर किंवा ठराविक उष्णतेनंतर पाणी आपोआपच ते गिझर बंद होतं, ॲटो स्टॉप होतं. ते
मग ॲटो स्टॉप कशामुळे होतं ती तशा पद्धतीची त्याच्यामध्ये सुविधा आहे. म्हणजे अजाणतेपणाने चुकून नजर चुकीनं आपलं एखादं गिजर चालू राहिलं तरीसुद्धा ठराविक कालावधीनंतर ते गिजर बंद पडू शकतं. म्हणजेच वस्तू खरेदी करत असताना ग्राहक वस्तूंच्या सुरक्षतेला प्राधान्य देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आजारी पडण्याची भीती असेल, मृत्यूची भीती असेल, चोरीची भीती असेल, आरोग्याची सुरक्षितता असेल, या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन वस्तूंची सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची बाब समजून वस्तूंच्या खरेदी प्रेरणेवर हा परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग भावनात्मक क्रय प्रेरणेवर परिणाम करणारे घटक जे आहेत ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूयात. मी थांबतो. जय हिंद मित्रांनो.